धुळ्याच्या प्रभाग क्रमांक 1 मधील विद्युत प्रवाह लेखानगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या रोहिणी सोनार या आपल्या घरी साफसफाई करत असताना त्यांच्या मुलीनं घंटागाडी आल्याचं पाहून घरातील कचरा घाईघाईनं घंटागाडीत टाकला। काही वेळातच ही बाब लक्षात आली की त्या कचऱ्यासोबत घरातील मौल्यवान सोन्याचा दागिना देखील चुकून कचऱ्यात गेलाय। ही बाब समजताच रोहिणीताई यांनी तात्काळ घंटागाडी कर्मचाऱ्यांना माहिती दिली। यानंतर सागर अहिरे आणि महेश घोरपडे यांनी कोणताही कंटाळा न करता, कोणतीही अपेक्षा न ठेवता तब्बल 3 तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्रामाणिकपणे शोध मोहीम राबवली। अखेर त्यांच्या या चिकाटीला यश आलं आणि हरवलेला सोन्याचा दागिना शोधून संबंधित कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला। आजच्या काळात पैशापेक्षा प्रामाणिकपणाला अधिक किंमत असल्याचं या कर्मचाऱ्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलंय। त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावानं संपूर्ण परिसर भारावून गेला होता। दरम्यान या निमित्तानंच प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक ललित गंगाधर माळी आणि विद्युत प्रवाह लेखानगर कॉलनीतील नागरिकांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। या सत्कार सोहळ्याला कॉलनीतील महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाला दिलेला हा सन्मान उपस्थितांच्या डोळ्यात आनंद अश्रू आणणारा होता। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।